नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण एल्बो स्लीवची बाही कटिंग कशी करायची ते बघणार आहोत. कारण की खूप साऱ्या ताईंच्या कमेंट अशा आहेत की ताई आम्हाला एल्बो स्लीवसाठी स्पेशल व्हिडिओ बनवा म्हणून. तर आपण त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवतीये स्पेशल. एकदम सगळ्यात जास्त एल्बो बाही कटिंग केली जाते ती म्हणजे 10 इंच, 10 इंच, 10.5 इंच किंवा 9.5 इंच अशा पद्धतीने बाही कटिंग केल्या जाते एल्बो स्लीव्समध्ये. तर तुमची जी काय बाहीची उंची असेल, कुणाची 9 इंचापासून खाली, तर जशी काय 8.5 पण असेल, 8च्या पुढे पण चालन. ही जी कॅप हाईट आहे ती किती घ्यायची म्हणून, तर त्यानुसार आपल्याला इथं बाहीचं माप वगैरे टाकून घ्यायचंय. तर हे बघा, तर त्याच्यासाठी आपल्याला 3 माप लागणार आहे. ती म्हणजे बाहीची उंची, दंडघेर, मुंढा राऊंड, अशा पद्धतीने ही 3 माप आपल्याला लागणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि कशा पद्धतीने आपल्याला इथं कॅप हाईट वगैरे टाकायची, एल्बो स्लीव्ज असेल तर कॅप हाईट किती घ्यायची. बऱ्याच जणींच्या मोंढ्यामध्ये झोळ चुन्या येतात, तर त्या येऊ नये म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर एकदम छोटासा व्हिडिओ बनेल, पण तुमच्यासाठी खूप युजफुल आहे. तुम्ही स्पेशल बाहीचा व्हिडिओ हा सेव्ह करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला जेव्हा कधी पण बाही कटिंग करायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघू शकता आणि तुमची बाही कटिंग करू शकता. तर मी कार्डशीट पेपरच घेतलेला आहे इथं बघा, कारण की आपली एल्बो स्लीव्ज आहे. ओपन बाजू इकडनं आहे, इकडनं बंद बाजू आहे. तर तुम्ही बघू शकता. आता इथं बघा, तुम्हाला किती घ्यायची आहे बाही. जर 8.5 घ्यायची असेल तर मग त्याच्यामध्ये 1 इंच घ्या मिळवून. 9.5 इंच किंवा 9.5 असेल तर मग 10.5 इंचावर टाका. म्हणजे जी काय बाहीची उंची असेल तुमची त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून घ्या. तर जशी आता मी 10ची बाही सांगितली आहे एल्बो स्लीव्ज म्हणून, तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच मिळवू तर होईल 11 इंच. तर मी 11 इंचावर मार्क करून घेते बघा. कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण हाफ बाही कटिंग दाखवतो, पण लांब बाहीची कटिंग बऱ्याच ताईंना प्रॉब्लेम येतो कटिंग करायला. तर व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा. तर मी इथं पुन्हा एकदा 11 इंचावर मार्क करते. ही आपली बाहीची उंची झाली. तर तुम्ही डायरेक्टली अस्तरवर पण तुम्ही ही बाही कटिंग करू शकता. तर मी इथं सहज अशा पद्धतीने सरळ लाईन आखून घेतली. तर ही आहे आपली एल्बो स्लीव्जची बाहीची उंची. आता जी काय आपण इथं उंची घेतली, इथून आता कॅप हाईट किती घ्यायची ना, तुम्हाला हाच प्रश्न असतो. तर बघा, ज्यावेळेस तुमची ही एवढी कॅप हाईट असेल ना, तर तुमची जी कॅप हाईट आहे ना ती 3 इंच घ्यायची आहे 10 इंचाच्या बाहीसाठी. आता तुम्ही म्हणशाल ताई आमची 9 असेल तरी पण तुम्ही 3 इंच घेऊ शकता. आणि जर एखादे वयस्कर असेल त्यांना, तर तुम्ही इथं ही कॅप हाईट एवढी 3 इंच न घेता तुम्ही 2.5 इंचच ठेवायचं आहे. जर वयस्कर बायांसाठी एवढी लांब बाही कटिंग करत असाल तर तुम्हाला 2.5 इंचच ठेवायचं आहे. पण जर आपण डीप गळे आहेत आपले आणि आपल्याला एल्बो स्लीव शिवायचे आहे, तर तुम्ही इथं या पद्धतीने 3 इंच, 3.5 इंचापर्यंत पण ही कॅप हाईट घेऊ शकता. जशी जशी तुमची बाहीची उंची वाढेल, जशी 11 इंच, 12 इंच असं वाढेल, तर तुम्ही ही कॅप हाईट सुद्धा 3.5 इंचापर्यंत घेऊ शकता. म्हणजे 3.25, 3.5 अशी कॅप हाईट ही घेऊ शकता, जेणेकरून तुमचं मोंढ्यामध्ये झोळ आणि चुन्या अजिबातच येणार नाही. तर त्यासाठी तुम्ही ही कॅप हाईट पण आपल्याला खूप महत्त्वाची आहे. तर मी 10 इंच, तर तुम्ही 10 इंचाच्या बाहीसाठी 3 इंच कॅप हाईट घेऊ शकता. अगदी तुम्ही 8 इंचापासून तर 11 इंचाच्या बाहीपर्यंत ही कॅप हाईट टाकू शकता 3 इंचाची, आणि त्यासाठी परफेक्ट असं ही कॅप हाईट तुमची बसणार आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला कशा पद्धतीने ही कॅप हाईटचं माप टाकायचं आहे म्हणून. आता त्या कॅप हाईटवर मी इथे एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. आता अजून एक दुसरं माप आपल्याला टाकायचं इथं दंडघेर. जो काही दंडघेर आहे तो इथं टाकून घ्यायचा. आता एल्बो स्लीव्ज म्हटलं तर दंडघेर पण आपला बारीकच असतो, कोणती पण साईज असू द्या. तर मी 5.5 इंच दंडघेर घेतलेला आहे इथं, पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. याला आकार पण कसा द्यायचा आहे जेणेकरून बाहीमध्ये कुठंच जे आहे ना असा घोळ येणार नाही. तर त्यासाठी सुद्धा व्यवस्थित बघा. आता इथं आपण दंडघेर टाकलं, तर आता कॅप हाईट किती घ्यायची आहे की नाही, तर ही कॅप हाईट नाही, आपली जी मुंडाघेर आहे तो किती घ्यायचा आहे. तर मुंडाघेर तुम्ही मापाच्या ब्लाऊजवरून मोजू शकता. मी आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मुंडाघेर कसा मोजायचा ते सांगितलेलं आहे. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा मुंडाघेर कसा मोजायचा ते सांगते. आता इथे एक ब्लाऊज आहे, तर हा हाफ बाहीचा आहे. तर तुम्ही एल्बो स्लीव्हचा घ्यायचा आहे. म्हणजे तुमची जी काही बाहीचं माप असेल ना त्याचा मुंडाघेर, हे बघा
आता इथून पुढं बाही किती पण वाढू शकते, पण मुंडा घेर तर आहे तेवढाच तुमचा राहणार आहे, बरोबर आहे का नाही. मग त्यामुळे तुम्ही मुंडा घेर हा व्यवस्थित मोजून घ्या. कोणती पण बाही असू द्या, हाफ असू द्या, एल्बो असू द्या, तर ती मुंडा घेर हा मोजायचाच आहे तुम्हाला. तर जसं आता ह्या ब्लाऊजचा मी मुंडा घेर मोजून घेते. मुंडा घेर मोजताना टेप आपल्याला असा सरळ धरायचा आहे दंड घेराच्या साईडनी, आणि जिथपर्यंत आपली शेवटची टीप आहे तिथपर्यंत हा व्यवस्थित आपल्याला टेप धरून घ्यायचा आहे. तर इथं पाहू शकता ना, आता संपूर्ण मुंडा घेर हा 6.5 इंचाचा भरतोय. अशा पद्धतीने हा मुंडा घेर आपण मोजून घ्यायचा. आता इथं तुमचा किती पण येऊ शकतो, हाय की नाही, मापाचा ब्लाऊजवरून तुमचा किती पण येऊ शकतो. तर अशा पद्धतीने 6.5 इंच आलाय तर आपण 6.5 इंचच इथं टाकून घ्यायचं आहे बघा. हा मुंडा घेर आपण इथं टाकून घेतला. आता याच्या पुढे शिलाई मार्जिन तुम्ही 2 इंच घ्या किंवा 1.5 इंच घ्या. मी आता 1.5 इंच घेतलं. त्याच पद्धतीने वरच्या साईडला दंड घेराच्या साईडला पण 1.5 इंच घेतलेलं आहे. आता हे आपलं शिलाई मार्जिन झालेलं आहे. आता ही जी कॅप हाईट आपण इथून घेतली ना, इथूनच आपल्याला शेप देण्यासाठी इथून मधला सेंटर घ्यायचा आहे असा. पुन्हा एकदा मी इथं अशा पद्धतीने पाहू शकता 3 इंचाचा पॉइंट आहे, तर इथून खालून आपल्याला 1 इंच आणि 1.25 इंच अशा पद्धतीने 2 पॉइंट घ्यायचे आणि अशा पद्धतीने ही बाही इथं जोडायची. तर आपण एक आतून खोल भाग देऊन घेतला आणि एक बाहेरून असा भाग देऊन घेतला. आणि आता ही जी आपण इथं घेतलेला आहे ना, हा पॉइंट फिटिंगचे, ते फिटिंगचे पॉइंट इकडे जोडून द्यायचे आणि आपली इकडं फिटिंग राहणार आहे. तर एल्बो स्लीव्ज मध्ये फिटिंग ही कशी येते मी तुम्हाला सांगते. एल्बो स्लीव्ज मध्ये फिटिंग ही आपली अशी येते. तर नेहमी फिटिंग करताना याला थोडासा असा आकार द्यायचा आतमधून. हे बघा, फिटिंग करतानाच असा थोडासा आकार द्यायचा आहे आपल्याला, म्हणजे बाही ही आपली व्यवस्थित बसते, इथं झोळ वगैरे येत नाही. तर तुम्हाला एल्बो बाही समजली असेल. जी काय आता इथं खाली जशी उंची वाढेल तशी तुम्ही इथं बाही वाढवून घेऊ शकता आणि कॅप हाईट तुमची थोडीशी वाढवून घेऊ शकता. तर आपण कट करून दाखवते. तर बघा, अशा पद्धतीने आपण ही एल्बो स्लीव्ज कट केलेली आहे. या पद्धतीने तुम्ही किती पण लांब बाही असेल तुमची तर तुम्ही सहज कटिंग करू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.